जयदेव जयंती निमित्त अस्मिन् कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्। गीतगोविन्दम् एकं गीतिकाव्यम्। ह्यः वयं गीतगोविन्दस्य परिचयं श्रुतवन्तः। माननीयाः डॉक्टर निवेदिता महोदयाः स्वस्य रसपूर्णया वाण्या अतिसरलतया गीतगोविन्दविषये उक्तवती। अद्यापि महोदयायाः सरलरसालविवेचनं श्रोतुं श्रोतारः उत्सुकाः सन्ति। किन्तु तत्पूर्वं वयम् अश्विनी भगिन्याः एका कविता शृण्मः। तर्हि अहम् अश्विनी भगिनीं निवेदनं करोमि, भवत्याः कवितां प्रस्तुतं करोतु। अश्विनी भगिनी। धन्यवाद कुंदा भगिनी। नमो नमः। माझ्या आजच्या कवितेचं शीर्षक आहे कृष्ण सखी। राधेचा तो रंग गोरा, निर्मळ कांती कोमल काया। राधेचा तो रंग गोरा, निर्मळ कांती कोमल काया। पाहता तिजला भान हरपतो कृष्ण सखा तो मुरलीवाला। पाहता तिजला भान हरपतो कृष्ण सखा तो मुरलीवाला। यमुनेच्या त्या तीरावरती दाटून आल्या संध्या छाया। यमुनेच्या त्या तीरावरती दाटून आल्या संध्या छाया। मुखचंद्र तो विलसित जाता कृष्ण आळवितो राधा राधा। कृष्ण आळवितो राधा राधा। वाह, सलज्ज राधा उभी तीरावर। काय झालं? एकच नाद। सलज्ज राधा उभी तीरावर, हृदयी केवळ एकच नाद। बासुरी ती झिरपत जाते तना मनावर एकच हुंकार। तना मनावर एकच हुंकार। लाजेने ती झुके पापणी। लाजेने ती झुके पापणी। गोऱ्या गादी झुके पापणी। गोऱ्या गादी चढली लाली। ती बावरलेली कृष्ण सखी ती बावरलेली। जगा वेगळी प्रीत खरी। जगा वेगळी प्रीत खरी। विरह गाता अतूट अभंग नाते मनीही। अतूट अभंग नाते मनीही। कृष्ण सख्याची प्रिया राधा। कृष्ण सख्याची प्रिया राधा। छान, धन्यवाद। छान, खरंच छान, छान कविता। धन्यवाद। आपल्या अगदी विषयाला अनुरूप साजेशी। आम्, बहु सम्यक् भगिनी, बहु सम्यक् कविता। अधुना समयव्ययः न कुर्मः। अहं महोदयां निवेदयामि सा गीतगोविन्दस्य सुमधुरं विवेचनं करोतु इति। डॉक्टर निवेदिता सराफ महोदया। दोन. नमो नमः। काल आपण हा कोण होता जयदेव आणि त्यांनी हे लिहिलेलं काव्य अशी नुसती प्रस्तावना केली होती, सुरुवात केली होती। आणि आज आपण त्यांनी ज्या एकूण 24 अष्टपदी लिहिल्या 12 सर्गांमधून, त्या अष्टपदींचा अगदी धावता परिचय करून घेणार आहोत आणि मग आपण अष्टनायिकांकडे वळणार आहोत। मी काल सांगितल्याप्रमाणे हे कृष्ण आणि राधा यांच्या प्रणयाचं, यांच्या प्रेमाचं, यांच्या भक्तीचं शृंगार रसात्मक असं हे काव्य आहे। आणि त्यामुळे या सगळ्या अष्टपदींमध्ये आपल्याला तशी तशी वर्णनं बघायला मिळतात। यातली पहिली आणि दुसरी अष्टपदी ही मंगलाचरणाची भूमिका मांडणारी आहे। पहिल्या अष्टपदीमध्ये दशावतार कीर्ती गोविंदाची सांगितलेली आहे। त्यामध्ये दशावतार सांगत असताना प्रत्येक पदाच्या शेवटी जय जगदीश हरे असं ध्रुवपद पण आहे। म्हणजे 8 जी पदं येतात त्या 8ही पदांमध्ये दशावतार सांगितले आहेत आणि जय जगदीश हरे असं म्हणून
मंगलाचरणाची भूमिका तिथे आहे. त्यापूर्वी शारदा वंदनाचे श्लोक येतात, शारदा स्तवन करणारे. म्हणजे पहिल्या अष्टपदीच्या सुरुवातीला शारदा स्तवन आहे आणि नंतर दशावतार कीर्ती त्या पदांमध्ये मांडलेली आहे. दुसऱ्या अष्टपदीमध्ये सुद्धा हरिविजय, श्रीकृष्णाचा वेगवेगळ्या प्रसंगी झालेला विजय याचं वर्णन मंगलाचरणाच्या अंगाने तिथे केलेलं आहे. तिसऱ्या अष्टपदीपासून खरं तर या काव्याची सुरुवात होते. हे काव्य सुरू होतं तिसऱ्या अष्टपदीपासून आणि त्याला त्यांनी नाव दिलं आहे माधवोत्सव. त्या अष्टपदीचं नाव आहे माधवोत्सव. इथे माधव शब्दाचे दोन अर्थ. माधव म्हणजेच विष्णू किंवा कृष्ण आणि माधव म्हणजे वसंत. तर माधवोत्सव म्हणजे वसंतोत्सव. वसंतोत्सवापासून या काव्याची सुरुवात होते. हा सगळ्या संस्कृत साहित्यिकांना अत्यंत आवडीचा ऋतू आहे, वसंत ऋतू. तसंच जयदेवानी सुद्धा या काव्याची सुरुवात या वसंत ऋतूपासून केलेली आहे, वसंत उत्सवापासून केलेली आहे. आणि त्याचं ध्रुवपद आहे विहरती हरिही इह सरस वसंते. विहरती हरी इह सरस वसंते म्हणजे इतक्या सुंदर या वसंत ऋतूमध्ये हरी म्हणजेच गोविंद म्हणजेच कृष्ण उपवनामध्ये विहार करतो आहे असं वर्णन या वसंतोत्सव किंवा माधवोत्सव नावाच्या तिसऱ्या अष्टपदीमध्ये आलेलं आहे. चौथ्या अष्टपदीमध्ये सामोद दामोदर भ्रमरपदम असं त्या अष्टपदीला नाव दिलेलं आहे. स आमोद म्हणजे अत्यंत आनंदाने फिरणारा हा दामोदर म्हणजेच कृष्ण. आणि कसा भ्रमरपदम भ्रमरासारखा फिरतोय. मुंगा जसा या फुलावरून त्या फुलावर आस्वाद घेत फिरतो आहे तसा हा या वसंतोत्सवामध्ये हा कृष्ण वेगवेगळ्या क्रीडा करत या गोपीला भेट त्या गोपीला भेट करत त्या उपवनामध्ये फिरतो आहे असं वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. पाचव्या अष्टपदीमध्ये भ्रामरी वृत्तीचा हा कृष्ण त्या गोपींच्या समवेत रमतो आहे आणि हे राधेला दिसतंय. राधा बघते आहे की हा माझ्याकडे दुर्लक्ष करतो आहे आणि इतर गोपींसह रमतो आहे, त्यांच्याबरोबर केली करतो आहे म्हणजे क्रीडा करतो आहे असं ती बघते. मग पाचव्या अष्टपदीमध्ये कृष्णाला हे दिसतंय की राधा आपल्याला बघते आहे आणि तिला राग आलेला आहे. म्हणून सहाव्या अष्टपदीमध्ये हा शब्द तिथे आलेला आहे. अष्टपदीमध्ये आलेला शब्द सांगते तुम्हाला मी. पटुचाटुषतैहि अनुकूलम. पटुचाटुषतैहि अनुकूलम असा तो कृष्ण म्हणजे चाटुकारितेमध्ये पटू असलेला, प्रवीण असलेला, अनुकूल असलेला हा गोविंद राधेला काय म्हणतात त्याला अनुनय करण्यासाठी, राधेचा अनुनय करण्यासाठी त्या अष्टपदी म्हणतो असं तिथे वर्णन आहे. आणि हे सगळं करत असताना तो निर्विकार आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण झालेला नाही आहे. गोपींच्या मनीचे विकार बघुनी कान्हा विचारा करी, तो निष्काम मनोज्ञ मुग्ध तुमच्या दुःखा हरो श्रीहरी. असा आशीर्वाद या अष्टपदीच्या शेवटी दिलेला आहे. किती छान आहे. गोपींच्या मनीचे विकार बघुनी, गोपींच्या मनामध्ये निर्माण झालेले विकार, बदल. वसंतोत्सव सुरू झालेला आहे आणि त्यांची मनं पुलकित झालेली आहेत. त्या कृष्णाच्या प्रेमाने नाहून निघालेले आहेत चिंब आणि हे त्यांच्या मनीचे विकार हा बाहेर उभा राहून बघतो आहे. असं आहे. रसाचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्या रसात बुडून नाही चालत. बाहेर किनाऱ्यावर उभं राहून
तो रस पाहावा लागतो, अनुभवावा लागतो. रसाच्या प्रवाहात वाहून गेलात तर त्याची अनुभूती घेता येत नाही, त्याचा आस्वाद घेता येत नाही. म्हणून हा त्या गोपींच्या मनीचे विकार बघुनी मनात विचार करतोय. आणि कसा आहे तो? निष्काम, मनोज्ञ, मुग्ध. त्या गोपींचे आणि राधेचे जे काय क्रियाकलाप चालू आहेत, ज्या काय क्रीडा चालू आहेत, त्याच्यावर मुग्ध झालेला आहे. पण मनामध्ये कुठलीही इच्छा नाही, कुठल्याही गोपीबरोबर रमण्याची इच्छा किंवा राधेबरोबर रमण्याची इच्छा, असं मनामध्ये काम नाही आहे, इच्छा नाही आहे, निष्काम. म्हणूनच तो त्या सगळ्या केलींचं अत्यंत मनोज्ञपणाने, मुग्धपणाने रसग्रहण करू शकतो आहे. असा तो हरी तुमचं आमचं दुःख दूर करो, असं आशीर्वाद या 6व्या अष्टपदीच्या शेवटी त्यांनी दिलेला आहे. मग आता हा हरी निर्विकार आहे म्हणजे काय आहे? तर आपल्याला माहिती आहे, हा हरी म्हणजेच आत्मतत्व आहे. हा हरी म्हणजेच परम ईश आहे, परमेश्वर आहे. आणि आत्मतत्वाला लिंग म्हणजेच चिन्ह नाही कोणतंच. ना ते स्त्रीलिंगी आहे, ना ते पुल्लिंगी आहे, ना ते नपुसकलिंगी आहे. म्हणजेच आत्मतत्वच आपल्या आत्मतत्वाच्या इतर अंशांकडे मुग्ध होऊन पाहतो आहे, असं तिथे वर्णन आलेलं आहे. 7वी अष्टपदी ही सुद्धा त्या मुग्ध मधुसूदनानी केलेल्या निरीक्षणाच्या संदर्भामध्ये येते. मात्र 8वी, 9वी आणि 10वी या 3ही अष्टपदींमध्ये राधिकेला श्रीकृष्णाचा झालेला विरह याचं वर्णन केलेलं आहे. 8व्या अष्टपदीमध्ये त्याचं अष्टपदीचं ध्रुवपदच हे आहे, सा विरहे तव दीना. दूती श्रीकृष्णाकडे गेली आहे आणि ती त्या राधेच्या विरहाचं त्याला वर्णन करून सांगते की हे कृष्णा, तुझ्या विरहामध्ये ती अत्यंत दीन झालेली आहे. 9व्या अष्टपदीमध्ये सुद्धा राधिका तव विरहे केशव, हे त्याचं ध्रुवपद आहे. हे केशवा, राधिका तुझ्या विरहामध्ये अत्यंत हीनदीन झालेली आहे. तिला तुझ्याशिवाय काही दुसरं सुचतच नाही आहे. हरी हरी वचन सतत वदनाला, विरह मरण कवटाळत बाला. सारखं ती तुझंच नाव घेते, हरी हरी वचन सतत वदनाला. तिच्या तोंडी केवळ हरी हरी असंच वचन आहे आणि विरहरूपी मरण कवटाळून ती बसलेली आहे. म्हणजे विरह काय आणि मरण काय हे दोन्ही तिच्यासाठी समान झालेलं आहे. 10व्या अष्टपदीमध्ये पुन्हा ध्रुवपद तेच आहे, तव विरहे वनमाली सखी सीदती. माझी सखी हे वनमाली तुझ्या विरहामध्ये गळून गेली आहे, अत्यंत गलितगात्र झालेली आहे, असं ती सांगते. या 3 अष्टपदी राधेच्या विरहाचं वर्णन करणाऱ्या अष्टपदी आहेत आणि तेही सखी कृष्णाला सांगते आहे. त्या राधेची सखी त्या कृष्णाला ते वर्णन करून सांगते आहे. 11व्या अष्टपदीमध्ये त्या राधेचा विरह आता कल्पनेच्या स्तरावर गेलेला आहे. म्हणजे तिच्या मनामध्ये अशी कल्पना यायला सुरुवात झालेली आहे काय की दूती तिला येऊन सांगते की अगं मी हे तुझं सगळं जे काय आहे परिस्थिती ती कृष्णाला सांगितलेली आहे आणि तो छानपैकी सुंदर असा वेश धारण करून यमुना तीरावर गेलेला आहे. आता तू लवकर जा, अजिबात वेळ न लावता तू त्याला गाठ, म्हणजे मग तुला ते जमेल, त्याला भेटणं जमेल असं ती तिला सांगते. आणि राधा जायला निघाली आहे. पुढच्या 12व्या अष्टपदीमध्ये असं वर्णन आहे की राधा कृष्णाला भेटायला जायला उत्सुक आहे, निघाली आहे. परंतु त्या भेटण्याची ओढ एवढी आहे की
पायामोर पडतंय मन, झाली त्याला घाई, अशी तिची अवस्था झालेली आहे. मनच पुढे धावतंय आणि पाय मात्र तिथेच राहत आहेत. पायात पाय अडकत आहेत. त्याच्यामुळे ती अडखळतीये, पडतीये, परंतु तिकडे जाण्याचा तिचा प्रयत्न चालू आहे. असं वर्णन त्या अष्टपदीमध्ये अतिशय सुंदर केलेलं आहे. मात्र या तिच्या अडखळत जाण्यामुळे मन जरी तिथे जाऊन पोहोचलेलं असलं तरी ती वेळेत तिथे पोहोचू शकत नाही आणि कृष्ण तिची वाट बघून तिथून निघून जातो. राधेला तिथे पोहोचायला उशीर होतो आणि मग काय, ही निराश होते आणि आपल्या सखीला सांगते की जा आणि तू त्याला लगोलग घेऊन ये, तुझ्यासोबतच घेऊन ये, असं म्हणून ती सखीला पाठवते. मात्र काही वेळांनी ती सखी म्लानमुख करून एकटीच परत येते आणि इथून पुढच्या दोन्ही अष्टपदींमध्ये राधेच्या मनामध्ये कल्पना आणि संभ्रम निर्माण होतो की कुणासवे तरी तो रमला असेल का, असंच माझ्या मनामध्ये दिसतंय, असंच माझ्या मनामध्ये मला जाणवत आहे की हा नक्की मला सोडून दुसऱ्या कुणाशी तरी रमला, असं 13व्या आणि 14व्या अष्टपदीमध्ये वर्णन येतं. आणि 15व्या अष्टपदीमध्ये ती मनात कल्पना करते. राधा, मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ना, तसं ती तिच्या मनामध्ये असं कल्पना करते की त्या कृष्णाचा आणि इतर कुठल्या तरी गोपीचा शृंगार चालू आहे आणि त्या ठिकाणी गोपीच्या ऐवजी राधा स्वतःला पाहते. आपण लहान मुलांना गोष्ट सांगतो की नाही, त्यावेळेस ती मुलं तिथे स्वतःला बघतात, त्या गोष्टीतल्या पात्रांच्या ठिकाणी स्वतःला बघतात. त्यात जर राजा असेल तर ते मूल राजा होतं, त्यात हत्ती असेल तर ते मूल हत्ती होतं. तसं हिच्या कल्पनेमध्ये ती जी गोपी आहे, जिच्या समवेत कृष्ण रमला असं तिला वाटतं, त्या गोपीचं रूप ही राधा आपल्या मनामध्ये कल्पिते, त्याची कल्पना करते आणि मग त्या गोपी सोबत काय काय चालू असेल ते सगळं आपल्यासोबत चालू आहे असं वर्णन करत करत ही अष्टपदी संपते. 16व्या अष्टपदीमध्ये तिने केलेली तिच्या कल्पनेतली जी एक अवस्था आहे त्याचं इतकं सुंदर वर्णन आहे. ते 16व्या अष्टपदीच्या शेवटच्या श्लोकामध्ये आलेलं मी फक्त तेवढंच तुम्हाला वाचून दाखवणार आहे. राधेचे निळे उपवस्त्र कृष्णाच्या अंगावर आणि कृष्णाचे पीतवस्त्र राधेने गुंडाळले आहे, हे पाहून राधेच्या सखी हसतायत. राधा सलज्ज उभी आहे आणि कृष्ण आपल्या नेत्रकटाक्षांनी तिला पाहतो आहे, असं वर्णन तिथे केलेलं आहे. आणि हे सुद्धा राधेच्या कल्पनेत चालू आहे, प्रत्यक्षात मात्र काहीही झालेलं नाही आहे. प्रत्यक्षामध्ये कोणी कोणाला भेटलेलं नाही आहे, काही नाही आहे, पण तिच्या कल्पनेमध्ये असं चालू आहे की राधेची आणि कृष्णाची भेट झाली आहे आणि पहाटे पहाटे हे असं घडलं आहे असं तिला जाणवायला लागतं. 16व्या अष्टपदीमध्ये अशा कल्पनांमध्येच त्या राधेची रात्र सरलेली आहे, कृष्ण आलेला नाही आहे. पहाटे पहाटे कधीतरी तो तिथे येऊन दाखल झाला आहे कृष्ण, आणि मग मात्र राधेने त्याच्याशी भांडण उकरून काढलं आहे. तू रात्रभर कोणासह काय करत होतास हे तुझ्या देहबोलीवरून, तुझ्या देहावरून, तुझ्या अवस्थेवरून मला कळतं आहे, त्यामुळे आता तू इथे थांबू नकोस, तू निघून जा, असं राधा रागारागाने कृष्णाला सांगते. आणि कृष्णसुद्धा तिथून निघून जातो. या गोष्टीचा आता राधेला अधिक त्रास व्हायला लागतो, ती उदास होते. आणि 18व्या अष्टपदीमध्ये सखी तिला समजूत घालते. सखी ती तिला म्हणते, फार तोरा न बरा हरिप्रती सखे. हरीबरोबर तू एवढं तोऱ्याने वागणं काही बरोबर नाही, तेव्हा तू आता तुझा राग आवर, असं सखी तिला सांगते. दिवसभर तिची अशीच धुसफूस चाललेली आहे
त्याचं वर्णन या अष्टपदीमध्ये सगळ्या वेगवेगळ्या पदांमध्ये आलेलं आहे. संध्याकाळ होते. आता राधेचा राग जरा शांत झाला आहे. कृष्ण सद्गदित स्वरामध्ये राधेची विनवणी करतोय. प्रदोष समय म्हणजे संध्याकाळची वेळ आहे आणि कृष्णाने तिचा अनुनय करायला सुरुवात केली आहे. इथे ही 18वी अष्टपदी संपते आणि 19व्या अष्टपदीमध्ये प्रिये चारुशीले नावाची ती अष्टपदी आहे. काल आपण याचा उल्लेख केला होता की ही अष्टपदी रथोत्सवाच्या प्रसंगी जगन्नाथाच्या हातामध्ये एका मखमली कपड्यावर लिहून दुसऱ्या मखमली कपड्यात गुंडाळून ती त्या जगन्नाथाच्या हातात दिली जाते असं आपण काल पाहिलं होतं. तर ते का, त्याचा संदर्भ आज नाही, उद्या आपण पाहणार. शेवटच्या दिवशी पाहणार. फक्त लक्षात ठेवा, ही 19वी अष्टपदी अत्यंत मनोज्ञ आहे, सुंदर आहे आणि म्हणून या 19व्या अष्टपदीमध्ये तो तिला प्रिये चारुशीले असं म्हणून तिची समजूत घालतो आहे. आणि आपल्याकडे एक मराठी नाट्यगीत आहे पहा, ते यावरूनच घेतलेलं आहे, या पदांवरूनच घेतलेलं आहे. नारी मज बहु असती परी प्रीती तुझ वरती असं म्हणून तिला ती अनुनय करतो तिचा. ह्यालाच चाटुकारिता म्हणतात. त्या अनुनयाने राधामनी सुखावलेली आहे आणि तो म्हणेल ते करायला ती आता तयार आहे. 20व्या अष्टपदीमध्ये गिरीधर वश तुझसी राधिके असं सखी तिला सांगते. आता गिरीधर तुला वश झालेला आहे, तुझ्याकडे परत आलेला आहे, तेव्हा आता तू तुझा राग सोड असं सांगण्यात ही 20वी अष्टपदी संपते. आणि 21व्या अष्टपदीमध्ये राधिका अभिसारिका रूपाने कृष्णाला भेटायला निघालेली आहे आणि त्याचं इतकं छान वर्णन आहे त्या अष्टपदीमध्ये. मोडित नयने राधा आशंकामोदये मनी नूपुर मंद झंकारे शिरता वनकेतनी. वनरूपी घरामध्ये म्हणजे वाटिकेमध्ये जे त्यांचं संकेतस्थळ आहे भेटीचं, तिथे जात असताना तिची कशी अवस्था झाली आहे. याच पदावलीवर आपलं एक मराठी गीत आहे, वारियाने कुंडल हाले डोळे मोडित राधा चाले. हे गीत बहुतेकांनी ऐकलं असणार आहे. वारियाने कुंडल हाले डोळे मोडित राधा चाले असं हे वर्णन या अष्टपदीमध्ये येतं. नंतर 22वी अष्टपदी जी आहे पुढे, तिथे ही अत्यंत प्रसन्न मनाने गेलेली राधिका आणि अतिशय प्रेमाने तिला स्वीकारायसाठी तयार असलेला श्रीकृष्ण उभयतांची दृष्टादृष्ट होते. मग तिला तिथपर्यंत सोडायला आलेली तिची सखी काही निमित्त करून तिथून निघून जाते आणि वाटिकेमध्ये आता ते दोघेच आहेत. आणि 23व्या अष्टपदीमध्ये मग त्यांचा प्रत्यक्ष प्रणय, प्रत्यक्ष शृंगार सुरू होतो. भक्ती आणि प्रीतीचं तिथे मिलन होतं. कृष्णाची प्रीत आणि राधिकेची भक्ती यांचं तिथे मिलन होतं. आणि 24वी अष्टपदी इतकी सुंदर आहे. मिलनोत्तर परस्पर आराधन त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. कृष्ण राधेची वेणी घालतो आहे, तिला एक एक अलंकार घालून सजवतो आहे, तिचा शृंगार करतो आहे. किती सुंदर कल्पना आहे ही. स्वतः कृष्णच साक्षात शृंगार आहे आणि शृंगारच राधेचा शृंगार करतो आहे अशी कल्पना तिथे केलेली आहे. त्याचं वर्णन बघा किती छान आहे. शृंगाराची रसल्या जववरी घुमते येथ वाणी कवीची भीती नाही मधाला कर्कशा भासते शर्कराची. द्राक्षांना कोणवाली नीरस अमृतही दूध पाणीच वाटे
आम्रा, तू अश्रुढाळी रमणीय अधरा, जाय तू अन्य वाटे. या शृंगारापुढे, या कवीच्या वाणीपुढे मध, साखर, द्राक्षरस, अमृत, दूध आणि आंब्याचा रस आणि रमणीय अधर रस या सगळ्यांना सुद्धा फिकं पाडलेलं आहे, अशी दर्पोक्ती थोडीशी किंवा सार्थ अभिमान कवीनी इथे व्यक्त केलेला आहे. तो म्हणतो, जयदेव म्हणतो, यावत शृंगारसारम शुभमिह जयदेवस्य वैदग्ध्य वाचा. जोपर्यंत जयदेवाचं हे शृंगार काव्य आहे तोपर्यंत इतर कोणत्याही गोष्टींना फार काही स्थान इथे असणार नाही, असं तो म्हणतो. आणि इथे हे काय म्हणायचं त्याला, जयदेवाचं काव्य संपतं. या सगळ्या अष्टपदी इथे संपतात. आणि मग आता आपण हे पाहणार आहे की ह्या सगळ्या अष्टपदींमधून या अष्टनायिकांच्या स्वरूपामध्ये राधिका कशी कशी आपल्याला भेटत जाते. त्यापूर्वी अष्टनायिका काय आहेत हे एकदा बघायला पाहिजे. भरत मुनींनी या अष्टनायिका सांगितलेल्या आहेत. मग त्या कशा, म्हणजे कशाच्या आधारे सांगितल्या, इथे आता आपण एक एक बघणारच आहोत. तर या अष्टनायिकांचं वर्णन करताना भरतानी त्यांच्या मनातले, नायिकांच्या मनात त्या त्यावेळी असणारे जे भाव आहेत, त्यांचं जे वर्तन आहे, त्यांची जी वेशभूषा आहे, यांचा समन्वय घालून ती स्थिती त्या नायिकेची सांगितलेली आहे. आता आपण प्रत्यक्ष बघूया. बघा, पहिली आहे वासक सज्जा. आता प्रत्येक शब्दातच त्याचं वर्णन आहे. उचिते वासके यातू रतिसंभोग लालसा, मंडनं कुरुते हृष्टा सा वै वासक सज्जिता. म्हणजेच जी अत्यंत कामातुर आहे आणि त्यासाठी सजून प्रियतमाची वाट बघतीये. छान साडी नेसली आहे, उत्तम वेशभूषा केली आहे, सुरेख केशभूषा केली आहे, रंगभूषा केली आहे, माल्यादिनी मालत्यादिनी सगळं त्यांनी घेतलेलं आहे, साधारण अंगावर सजवलेलं आहे. आणि येणार नाथ आता असं म्हणत त्या आपल्या प्रियकराची वाट पाहत बसलेली आहे. अशी जी नायिका, तिला म्हणतात वासक सज्जा. दुसरी आहे विरहोत्कंठिता. अनेक कार्य व्यासंगाद्यस्य ना गच्छति प्रियः तद अनागत दुःखार्था विरहोत्कंठिता तु सा. अनेक कार्य व्यासंगात यस्य ना गच्छति प्रियः. जिचा प्रियकर अनेक कामांमध्ये गुंतल्यामुळे, अनेक कामांमध्ये अडकल्यामुळे वेळेवर येऊ शकत नाही, त्यामुळे तद अनागत दुःखार्था, तो न आल्यामुळे जी दुःखाने आर्त झालेली आहे, विरहामुळे तिला ते दुःख झालेलं आहे आणि त्याला भेटण्याची उत्कंठा आहे, अशी जी नायिका, तिला विरहोत्कंठिता नायिका असं म्हणतात. परवा आपण कालिदास चरितमचा थोडासा आढावा घेतला होता थोड्या दिवसांपूर्वी. त्या नाटकामधली ती जी राणी आहे वसुधा, तिचं पद आहे स्मरती कथम नो बतमाम. राजा मला माझं सुद्धा करत नाही. हे त्या विरहोत्कंठिता नायिकेचं वर्तन आहे. तिसरी आहे स्वाधीन भर्तृका. त्या एकूण सगळ्या नायिकांमध्ये ही जी स्वाधीन भर्तृका, म्हणजे जिचा पती किंवा जिचा प्रियकर हा तिच्या जवळच आहे, यस्याः पार्श्वे तु नायकः, तो नायक जिच्या अगदी जवळ आहे. आणि कसं आहे,
सांद्र आमोद गुणप्राप्त, अत्यंत आनंदाने तो तिच्याबरोबर आहे असा. म्हणून ही नायिका सगळ्या नायिकांमध्ये अत्यंत भाग्यवान समजली जाते, कारण नायक तिच्या सन्निध असतो. त्यानंतर चौथी आहे कलहांतरिता. ईर्ष्या कलहान निष्क्रांतो यस्या न आगच्छति प्रियः सामर्षवश संप्राप्ता कलहांतरिता भवेत. ईर्ष्या कलह यामुळे निघून गेलेला तिचा प्रियकर हा लवकर परत येत नाही, त्याच्यामुळे तिला विरह सहन होत नाही, अशी जी नायिका ती कलहांतरिता. नायकासह वारंवार कलह, भांडण, किंवा त्याला आपण संस्कृतमध्ये एक छान शब्द आहे कलह केली, म्हणजे लुटुपुटीचं भांडण, खोटं भांडण करणारी अशी सुद्धा ती कलहांतरिता. त्याच्यापुढे आहे खंडिता. व्यासंगात उचिते यस्या वासके नागतः प्रियः तद अनागतम दुःखार्ता खंडिता सा प्रकीर्तिता. दुसऱ्या स्त्रीमध्ये आसक्त नायक आहे हे जिला माहीत आहे आणि म्हणून त्याची वाट पाहत त्याच्या विरहामध्ये दुःखी झालेली ती खंडिता. जसं आपण आत्ता या एका अष्टपदीमध्ये पाहिलं की राधेला माहिती आहे तो गोपींबरोबर आहे आणि तिथे तो त्यांच्याबरोबर रमतो आहे आणि तिला ते सहन होत नाही, ते दुःख सहन होत नाही, असं वर्णन इथे अष्टपदीमध्ये आलेलं आहे. तिथे ती राधा ही खंडिता नायिका आहे. पुढचा प्रकार आहे विप्रलब्धा. यस्या दूतीं प्रियः प्रेष्य दत्ता संकेतमेव वा नागतः कारणेनेह विप्रलब्धा तु सा भवेत. संस्कृत काव्यामध्ये आणि अलंकारादी चं वर्णन करणाऱ्या ग्रंथांमध्ये, म्हणजे शास्त्र ग्रंथांमध्ये दूतीला किंवा संदेशवाहक असणाऱ्या सखीला आपल्या प्रियकराकडे पाठवल्यानंतर तीच आपल्या प्रियकराशी रममाण झाली आणि परत आली हे नायिकेला कळलेलं आहे, अशी वर्णनं आपल्याला पाहायला मिळतात. तर अशी जी नायिका तिला विप्रलब्धा नायिका असं म्हणतात. प्रोषित भर्तृका. गुरुकार्यांतरवशाद यस्या वै प्रोषित प्रियः प्ररूढालककेशांता भवेत प्रोषित भर्तृका. नायक दूरदेशी गेलेला आहे काही कामामुळे, खूप मोठं काम करायचं आहे, म्हणजे मग लढाई असेल, व्यापार असेल, अशा कामांनी, अशा कारणांनी पूर्वी नायक बाहेरगावी वगैरे जात असत आणि बराच काळपर्यंत तिथे राहत असत. तर असा जिचा नायक किंवा प्रियकर किंवा पती बाहेर गेलेला आहे आणि खूप काळपर्यंत तो तिला भेटलेला नाही, त्याच्यामुळे प्ररूढ अलक केशांता, जिने आपले केस सावरलेले नाहीत, ते असेच अस्ताव्यस्त आहेत, अशी जी नायिका तिला प्रोषित भर्तृका नायिका म्हणतात. आणि सगळ्यात शेवटची अभिसारिका. लज्जेचा त्याग करून हित्वा लज्जान तथा श्लिष्टा मदेन मदनेन च. मद आणि मदन यांनी युक्त असणारी अशी ती, म्हणजे मदनाने तिच्यावर अशी काही जादू केली आहे की ती घरात राहूच शकत नाही, प्रियकराला भेटल्याशिवाय तिला अजिबात चैन पडत नाही, अशी ती अभिसारयते कांतम. आपल्या पतीकडे ती अभिसरण करते, म्हणजे लपून छपून जाते, अशी जी नायिका तिला अभिसारिका असं म्हणतात. आता ही अभिसारिका दोन प्रकारची सांगितलेली आहे. एक दिवा अभिसारिका आणि दुसरी कृष्ण अभिसारिका. दिवा म्हणजे दिवसा अभिसरण करणारी आणि कृष्ण म्हणजे रात्री लपून छपून जाणारी. आता
या संस्कृत नायिकांचं वर्गीकरण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. धर्मभेदानुसार म्हणजे स्वकीय, परकीय, सामान्य, आयुर्विचार म्हणजे वय किती आहे यानुसार मुग्धा, मध्या, प्रौढा किंवा प्रगल्भा. जातीभेदानुसार म्हणजे एकूण देहयष्टी वगैरे च्यानुसार पद्मिनी, चित्रिणी, शंखिनी, हस्तिनी असे पण प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. प्रकृती म्हणजे स्वभावानुसार भेद जे होतात ते उत्तमा, मध्यमा, अधमा या पद्धतीने पाहायला मिळतात. पण अवस्थाभेदानुसार जे वर्णन भरतानी केलेलं आहे ते मात्र बहुतेक ठिकाणी सर्वमान्य आहे. आणि म्हणून या आपल्या काय म्हणायचं त्याला गीतगोविंदामध्ये त्यांनी या अष्टनायिकांचा विचार केलेला आहे. याशिवाय गीतगोविंदामध्ये मुग्धा आणि प्रौढा नायिकेच्या रूपातही राधा आपल्याला पाहायला मिळते. आता ते कसं ते आपण प्रत्येकाचं उदाहरण घेऊन बघूया. अष्टपदी 12वी जी आहे त्या 12व्या अष्टपदीमध्ये वासक सज्जा राधिकेचं वर्णन येत आहे. कशी आहे तिथे ती, तर कृष्णाला यायला उशीर झालेला आहे आणि तरीही ती स्वतः साज शृंगार करून पुन्हा पुन्हा स्वतःला न्याहाळते आहे. मुहुहु अवलोकित मंडन लीला, कसं आपण स्वतःला सजवलंय हे ती पुन्हा पुन्हा आरशामध्ये बघते आहे, स्वतःला पुन्हा पुन्हा निहाळते आहे. मधुरिपू अहमिती भावनशीला, आणि तिची अशी भावना झाली आहे की दर्पणामध्ये जे दिसतंय प्रतिबिंब ते मी नाहीच आहे, तिथे मधुरिपू म्हणजे कृष्णच आहे. कृष्णाचंच सजवलेलं रूप तिला तिथे दिसतं. स्वतःच्या ऐवजी त्या छान सजवलेल्या नटवलेल्या रूपामध्ये कृष्णाला पाहते आणि त्यातच ती खुश होते. तर ही वासक सज्जा राधिका तिथे दिसते. त्याच अष्टपदीमध्ये 7वं पद आहे, भवती विलंबिनी विगलित लज्जा विलपती रोदिती वासक सज्जा. छानपैकी नटून सजून तयार झालेली आहे, पण कृष्ण अजूनही येत नाही, भेटत नाही, म्हणून तिला आता रडू कोसळलंय. त्याच्यामुळे ती विरहानी रडते आहे, विलाप करते आहे, मात्र आपला साज शृंगारसुद्धा ती सावरते आहे. अशी राधिका आपल्याला तिथे दिसते. दुसरं विरहोत्कंठिता 13व्या अष्टपदीमध्ये ह्या राधिकेचं वर्णन येतं. कुसुम सुकुमार तनुम अतनुशर लीलया. अतनुशर लीला, अतनु कोण? मदन, ज्याला तनु नाही असा, त्या मदनाच्या शरलीलेमुळे, मदन बाणांमुळे. कसे आहेत ते मदन बाण? कुसुम शर सुकुमार, फुलरूपी सुकुमार असे त्या मदनाचे बाण आहेत. त्याची ती जी लीला आहे बाण सोडण्याची, त्यामुळे स्रगपि हृदि हंती माम अतिविषमशीलया. त्या माझ्या हृदयावर ते बाण येऊन पडतायत आणि मला संकटात टाकतायत. विरहामुळे मी अत्यंत विकल झालेली आहे या मदनापुढे, असं ती कबूल करते. आणि 12व्या अष्टपदीमधलं आणखी एक उदाहरण विरहोत्कंठिताचं. विहित विशद बिस किसलय वलया जीवती परमिह तव रतिकलया. मिलनासाठी उत्कंठित झालेली आहे आणि म्हणून तिने आपल्या हातामध्ये कमळाच्या देठांपासून तयार केलेले, कमळाच्या देठांना तोडून त्याचे कंकणं करतात. आपण जर कधी खेड्यात गेलो तिथल्या मुली करतात पहा, तुम्हाला ते बघायला मिळेल. असं तिने त्या कमळाच्या देठांची छान कंकणं करून हातात घातलेली आहेत आणि त्याची वाट बघती आहे, परंतु मिलनोत्सुक असूनसुद्धा तो तिला भेटत नाही आहे, म्हणून ती विरहोत्कंठिता. तिसरी स्वाधीन भर्तृका.
आपण पाहिलं की ही भाग्यवान असते नायिका जेव्हा ती स्वाधीन भर्तृका असते, म्हणजे तिचा प्रियकर तिच्या अगदी जवळ असतो कायम त्यावेळेला. 16व्या अष्टपदीमध्ये हे वर्णन येत आहे. 3रं पद, अमृत मधुर मृदुतर वचनेन ज्वलती नसा मलयज पवनेन. अमृत मधुर, अत्यंत अमृत मधुर बोलतोय. मी सांगितलं ना, तो चाटुकारिता पटू आहे, पटुत्व आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तो अत्यंत गोड तिच्याशी बोलतो आहे. आणि त्याच्या बोलण्यामुळे पूर्वी ज्या मलयगिरीच्या चंदन शीतल वाऱ्यामुळे तिला त्रास होत होता त्याचा आता तिला त्रास होत नाही आहे. तो चंदनाचा वारा तिला जो पहिल्यांदा जाळत होता त्याचा ताप आता तिला अजिबात जाणवत नाही आहे. सजल जलद समुदय रुचिरेण दलतीन सा हृदी विरह भरेण. सजल मेघांच्या कांतीप्रमाणे असणारा मनोहर असा हा कृष्ण जवळ असल्यामुळे पूर्वी या सजल घन मेघांना पाहून जो त्रास होता, विरहाचा भार होत होता, तो आता तिला होत नाही, असं वर्णन राधेचं या अष्टपदीमध्ये केलेलं आहे. पुढे कलहांतरिता. अरे हे मागे कर बरं. काय झालं रे? हे मागे करायचं आहे मला. हां, कलहांतरिता राहू दे. तर या अष्टपदीमध्ये कलहांतरिता इथे 8व्या अष्टपदीमध्ये असं वर्णन आहे. किती छान वर्णन करतो हा माणूस. निंदती चंदन मेंदू किरणम अनुविंदती खेद मधीरम व्याल निलय मिलनेन गरलम इव कलयती मलय समीरम. मलय समीरम, मलय पर्वतावरचा जो वारा तो कसा आहे? चंदनगंधित आहे. पण जेव्हा ती विरह व्यथेने दीन झालेली आहे त्यावेळेला या चंदनगंधित वाऱ्याची सुद्धा ती निंदा करते. चंद्रकिरणांना सुद्धा ती दोष देते, इंदू किरण. आणि कारण या दोन्हींमुळे तिला त्रास होतो आहे, खेद होतो आहे. कारण चंदन वृक्षावर साप असतात, त्या सापांच्या विषाप्रमाणे तो वारा गरलयुक्त म्हणजे विषयुक्त आहे असं तिला वाटतंय. आणि त्यामुळे मदनशरांची भीती तिला अत्यंत दयनीय बनवते आहे. मनसीज विशिख भयाद. विशिख म्हणजे बाण, मनसीज म्हणजे मदन. हे माधवा, या वसंत ऋतूमध्ये या मदनाचे बाण माझ्यावर येऊन पडतील या भीतीने आणि तुझ्या विरहाने मी अत्यंत दीन झालेली आहे. तू माझ्याशी भांडून निघून गेलास, कलहांतरित आहे मी, पण तू याचा विचार केला नाहीस की मला कशाचा त्रास होईल ते, असं म्हणून राधेचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. 4थ्या सर्गाच्या शेवटी 9व्या अष्टपदीच्या शेवटी हा पुढचा आणखी एक श्लोक आहे जिथे कलहांतरित राधेचं वर्णन येतं. सा रोमांचित सीत करोती विलपती उत्कंपते ताम्यती ध्यायती उद्भ्रमती प्रमिलती पतती उदयाती मूर्च्छत्यपि एतावती अतनुज्वरे वरतनुजीवेन्न किं ते रसात् स्वरवैद्य प्रतिम प्रसिदसी यदि त्वत्तो अन्यथा अंतकः. कृष्णाला विनवणी करते
असं आहे. 2 वेळेला 2 ठिकाणी अष्टसात्विक भाव जागे होतात. एक भक्तीमध्ये आणि दुसरे प्रेमामध्ये. आता राधा भक्ती आणि प्रेम या दोन्हींचं एक अनोखं मिश्रण आहे आणि त्याच्यामुळे याच्या विरहाच्या मध्ये सुद्धा, कृष्णाच्या विरहामध्ये सुद्धा तिच्यामध्ये हे सगळे अष्टसात्विक भाव जागे होत आहेत. रोमांच निर्माण होत आहेत, मुखातून उद्गार बाहेर पडत आहेत, विलाप होतो आहे, शरीराला कंप सुटलेला आहे, त्याच्या डोळे बंद करून ती त्याचं ध्यान करते आहे. त्यामुळे ती क्षणाक्षणाला पडते आहे, परत उठते आहे, परत मूर्छित होते आहे. असे सगळे अष्टसात्विक भाव तिच्या मनामध्ये जागे झालेले आहेत. आणि मन्मथाचा ताप काय म्हटलंय, एतावती अतनुज्वरे. अतनु म्हणजे पुन्हा इथे मदन तापामुळे मला त्रास होतो आहे, याच्यावरचा उतारा जर तू स्वर्गीय वैद्य रविपुत्र म्हणजे सूर्यपुत्र जो वैद्य अश्विनी कुमार, त्यांचं जे रूप आहे, अश्विनी कुमार हे अत्यंत रूपवान होते, त्यांच्याप्रमाणे असणारे हे कृष्णा, तूच माझं औषध आहेस आणि ते जर तू मला दिलं नाहीस तर तूच माझा अंतक होशील, तुलाच मी माझा अंतक म्हणीन, असं राधा कृष्णाला सांगते. तर त्याचं एक छान इथे धनंजय बोरकर म्हणून आहेत, त्यांनी मराठीमध्ये छान त्याचं वर्णन केलं आहे. रोमी हर्ष विलाप उत्कट स्थिती, चित्कार उद्विग्नता, डोळे बंद, पडे उठे परिबळे, मूर्छा तिला हिंडता, ऐसा मन्मथ ताप जास जडला, देसी उतारा जरी, स्वर्गीचा रविपुत्र वैद्य यमवा, हाती तुझ्या रे हरी. तुला वैद्य व्हायचं आहे का यम व्हायचं आहे हे हरी तुझ्यावर मी सोपवलेलं आहे, तू तार किंवा मार, आता तुझ्याशिवाय मला दुसरं कोणतंही गत्यंतर नाही, असं ती म्हणते. अशा प्रकारे आज आपण फक्त या 4 प्रकारच्या नायिकांच्या रूपात राधा कशी या काव्यामध्ये आली हे पाहिलं. सगळ्या अष्टपदींचा एक थोडक्यात परामर्श आपण इथे घेतला. आता उरलेल्या 4 अष्टपदी आणि 19व्या अष्टपदीचं महत्त्व हे विषय आपण उद्या बघणार आहोत, कारण तसा तो खूप मोठा विषय आहे. अगदी इतक्या कमी वेळात तर तो होणं शक्य नाही. त्याच्यामुळे आज आपण इथे थांबणार आहोत. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत, याच लिंकवर भेटणार आहोत, याच वेळेत भेटणार आहोत आणि पुढच्या 4 नायिका आणि 19वी अष्टपदी उद्या आपण बघणार आहोत. तोपर्यंत विराम घेऊया. हरिओम.